थँक्यू. थँक्यू. काय केस पुसून देतोय म्हणून? नाही, फक्त केस पुसताय म्हणून नाही. तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलं ते आपल्या नवऱ्याने सुद्धा करावं असं प्रत्येक बाईला वाटत असतं. आपल्या नवऱ्याने आपल्या बरोबर वेळ घालवावा, रोजपेक्षा वेगळा काहीतरी दिवस, स्पेशल काहीतरी करावं असं सगळ्याच बायकांना वाटत असतं. बायकांना नवऱ्याबरोबर पावसात भिजायचं असतं, हिंडायचं असतं, पण कधीतरी पैशांसाठी किंवा जबाबदारीच्या ओझ्यामुळे ना नवरे हे सगळं करायला विसरतात. स्वतः तर चौकटीतलं आयुष्य जगतातच, पण बायकांना सुद्धा चौकटीतच ठेवतात. पण सर, तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही आज माझ्यासाठी जो वेळ काढलाय त्यासाठी थँक्यू. तुम्ही आज माझ्यासाठी जो काही वेळ काढलात त्यासाठी थँक्यू. आणि सॉरी. थँक्यू कळलं मला, पण सॉरी का? आधी मी तुम्हाला खडूस समजायचे, कडू कारलं पण म्हणायचे. माझा ना गैरसमज झाला होता तुमच्या बाबतीत, पण आता मला समजलंय की तुम्ही तसे नाही आहात. मी चुकले. नाही राणी, आणि तू कधीच चुकीची नव्हतीस, आजही नाहीयेस. चुकीचा मी होतो, खूप चुकीचा वागलोय तुझ्याशी. आज जो हा तुझ्या समोर बसलाय ना, हा बदललेला इंद्रजित आहे, ज्याला तू बदललास. तू शिकवलंयस मला की आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांचं मन जपणं, त्यांच्यावर प्रेम करणं किती महत्वाचं असतं. मला माहिती तू घेणार नाहीस, पण या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं राणी, फक्त तुला. हे बघा सर, तुम्ही कशामुळे कोणामुळे बदललात हे काय मला माहित नाही, पण आता मला एवढंच माहिती आहे की आता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्याबरोबर कधीच काही चुकीचं वागणार नाही, काहीच चुकीचं घडू देणार नाही. तुम्ही आता फक्त माझे होऊन राहाल. आय प्रॉमिस, मी आता फक्त आणि फक्त तुझाच होऊन राहणार आहे. बरं, हे घेऊन जा, थोडी नाचणी मिक्स कर, हे मी घेऊन आले. हो. सावकाश, अशी पटकन बसायचं नाही आता या अवस्थेत. हो. बरं, आता पोट दिसायला लागल्या, त्यामुळे आता जास्त काळजी घ्यावी लागेल काय. आणि हा, आता रेग्युलर चेकअप्स पण करायला हवेत. बरं, मला सांग, आता पुढचं चेकअप कधी आहे? आई, चेकअपचं मला काहीच माहिती नाही हो. होतं असं नसतं माहीत, काळजी करू नकोस. आपण एक काम करू, आजच जाऊयात चेकअपला. एक काम कर,
तू तयारी कर, आपण निघूयात मग.